नमस्कार मित्रांनो, फायनली ज्या गोष्टीची आपण गेल्या 4 वर्षापासून वाट पाहत होतो ती गोष्ट घडली आहे. रॉकी भाई परत आलाय, पण यावेळेस त्याचा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे. यशच्या 40व्या वाढदिवसानिमित्त टॉक्सिक अ फेरी टेल ऑफ ग्रोन अप या सिनेमाचा इंट्रोड्युसिंग राया हा टीजर रिलीज झाला. KGF 2च्या अफाट यशानंतर यश काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता समोर आलाय राया. आपण आज या टीजरचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू करणार आहोत. म्हणजे फक्त कौतुकच नाही तर जे खटकलं आहे त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. सुरुवात करूया व्हिज्युअल्स पासून. टीजरची सुरुवात होते एका स्मशानभूमीतून. वातावरण एकदम डार्क आणि गंभीर आहे. अंत्यसंस्कार सुरू आहेत, पण त्याच वेळेस एक कार येते तिथे. आता इथेच आपल्याला एक पहिला धक्का बसतो, ती म्हणजे की ती कार साधीसुधी नसते, तर ती एक डान्सिंग कार असते. म्हणजे कारमध्ये एक इंटिमेट सीन चालू असतो आणि त्याच मुवमेंटमुळे ती कार हलताना दाखवली. आता गंमत म्हणजे की तोच सीन बॉम्बच्या टायमरशी ट्रिगर करतो. हे थोडंसं क्रेझी होतं नाही का. त्यानंतर बॉम्ब स्पॉट होतो आणि धुराच्या लोटातून एंट्री होते आपल्या रायाची. हातात टॉमी गन, तोंडात सिगार आणि अंगावर टॅटू. तो एक स्टायलिश ओव्हरकोट घालून जे येतो, हे सगळं पाहून तुम्हाला नक्कीच पीकी ब्लाइंडर्सची किंवा ॲनिमल्सची आठवण करून देतो. लुक एकदमच इंटरनॅशनल गँगस्टरचा आहे. आता बोलूया पॉझिटिव्ह गोष्टींवर. पहिलं म्हणजे की यशचा स्वॅग. यशला स्क्रीनवर पाहणे ही एक नेहमीच ट्रीट असते. त्याचा तो ॲटिट्यूड, चालण्याची स्टाईल आणि नजर एकदम विशेषतः KGF मधल्या रांगड्या रॉकीच्या यशानंतर पॉलिश आणि क्लासिक गँगस्टर लुक एकदम फ्रेश वाटतो. दुसरं म्हणजे डायरेक्टर्स विजन. या सिनेमाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले. त्या एक आर्ट हाऊस सिनेमासाठी ओळखलं जातं. त्यांनी ज्या प्रकारे लाइटिंग आणि कॅमेरा अँगल्स यूज केले ते नक्कीच KGF पेक्षा वेगळं काहीतरी आणि रिच वाटतं. तिसरं आहे व्हिज्युअल्स क्वालिटी. सिनेमॅटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग एकदम टॉप नॉच आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दिसताना एकदम ग्रँड वाटणार, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, आपण ठरवले की रिव्ह्यू एकदम ऑनेस्ट असणार. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या मला थोड्याशा खटकल्या, याबद्दल आपण बोलूया. पहिलं म्हणजे की तो कार सीन. तुम्ही जर टीजर बघितलं असेल तर टीजरमधला तो जो कार सीन आहे आणि बॉम्ब ट्रिगर करण्याची जी आयडिया आहे, हे थोडंसं टू मच वाटतं. फेरी टेल्स फॉर ग्रोन अप टायटलसाठी हे जस्टिफाय करण्यासाठी मुद्दामून अडल्ट सीन किंवा मग एजी करण्याचा प्रयत्न केलाय का, अशी शंका येते. आता हे थोडंसं गिमिकही वाटतं. दुसरं आहे डॅडीज होम डायलॉग. शेवटी यश म्हणतो की डॅडीज होम. आता फॅनसाठी हे गुजबम देणारं असू शकतं, पण काहींना हे थोडंसं क्रिंजी आणि चिझी वाटू शकतो. हे खूपच हॉलिवूड कॉपी केल्यासारखं वाटतंय. आपल्या अस्सल भारतीय किंवा मराठी प्रेक्षकांना हे किती कनेक्ट होईल हे सांगता येत नाही. तिसरं आहे स्टाईल ओव्हर सबस्टन्स. सध्या एक ट्रेंड चालू आहे की जिथे फक्त स्लो मोशन, मोठमोठ्या गन्स आणि भारी BGM असतो, पण गोष्ट कमजोर करण्यासाठीचं हे लक्षण असतं, जसं की कब्जा मूवी. मला भीती आहे की टॉक्सिक सुद्धा फक्त स्टाईल्सवरच भर देत तर नाहीये ना, कारण टीजरमध्ये फक्त ॲक्शन आणि स्वॅग आहे. इमोशन्सचा आणि कथेचा काही ठाम पत्ता नाहीये. ओव्हरऑल सांगायचं तर इंट्रोड्युसिंग रायाने आपलं काम चोखपणे केलेलं आहे. त्याने हाईप निर्माण सुद्धा केलेली आहे. 19 मार्च 2026ला हा सिनेमा गृहामध्ये रिलीज होतो. आता यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झालंय. यशचा लुक्स आणि व्हिज्युअल्स कडक आहेत, पण स्टोरी आणि इमोशन्ससाठी आपल्याला ट्रेलरची वाट पाहावी लागणार आहे. मला आशा आहे की गीतू मोहनदास यातून एक नक्कीच दमदार कथा मांडतील. तुम्हाला काय वाटतं? तो डॅडीज होमचा डायलॉग त्या टीजरला साजेसा होता की तो ओव्हर वाटला? कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. धन्यवाद.